लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। तर आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता कान्हाने मनस्विनीला खोटारडं पाडण्यासाठी खूप मोठा ट्रॅप रचलेला असताना सुद्धा मनस्विनी त्यातून पळ काढणार, पण कान्हाला शेवटी सत्य समजणार। आता नेमकं काय कसं घडतं हे सगळं आपल्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघूया। तर आता इकडे सखी आणि कान्हा या दोघांमध्ये कडाक्याचा वाद सुरू असतो। कान्हा आणि सखी हे बोलत असतात। कान्हा सखीला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण सखी मात्र कान्हाचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसते। इतक्यात आता कान्हाच्या घरात जी त्याच्या फॅमिलीची फोटो फ्रेम असते, आता तिच्यावरती त्याने जो कपडा टाकलेला असतो तो कपडा पडतो। आता कपडा पडल्याबरोबर सखी अर्पिताला तिथे बघते आणि अर्पिताला बघून ती म्हणते, याचा अर्थ ह्या तुझ्या आई आहेत, म्हणजे तू त्या दिवशी पुन्हा माझ्याबरोबर खोटंच बोललास, बरोबर ना? त्याबरोबर पुढे सखी म्हणत असते, अरे तू तुझ्या आईबद्दल माझ्याशी खरं बोलू शकलेला नाही आहेस, तर तू माझ्या आईला काय खोटं पाडणार आहेस? त्यावर कबीरला आता सखीने अर्पिताबद्दल बोलल्यावर मग मात्र आवडत नाही। कान्हा आता सखीला म्हणतो, हे बघास बेबी सरकार, तुम्हाला जे काही बोलायचं आहे माझ्याशी बोला, माझ्याबद्दल बोला, पण प्लीज माझ्या आईबद्दल काहीही बोलू नका, मी नाही ऐकू शकत। सखी म्हणते, काय म्हणालास? परत बोल, कम अगेन। तू तुझ्या आईबद्दल काहीही ऐकू शकत नाही, एम आय राईट ना? मग माझ्या आईबद्दल वाटेल तसं बोलताना तुला काहीच वाटत नाही का? हे बघ कबीर किर्लोस्कर, मी आज तुला सखी राघव कामत वॉर्निंग देते, नेक्स्ट टाईम माझ्या आईबद्दल बोलताना एकदा नाही, दोनदा नाही, 10दा नाही, 100 वेळा विचार करायचा। हां, माझी आई माझी आई आहे आणि इतक्या वर्षांनंतर ती मला भेटली आहे, त्यामुळे तिच्याबद्दलसुद्धा मी एकही वावगा शब्द ऐकून घेणार नाही, रादर खपवूनही घेणार नाही। त्यावर कबीर म्हणत असतो, हो का, पण खात्री आहे का ती तुमची आई असल्याची? नाही, कारण मला तरी माझी आई माझीच आई आहे ह्याची पूर्ण 100% खात्री आहे। रादर माझ्यासमोर जर एखादी माझ्या आईसारखी येऊन हुबेहूब बाई जरी उभी राहिली ना, तरीही मी माझी आई कोण आहे हे ताबडतोब ओळखू शकतो। त्यासाठी ना मला कुठल्या परीक्षेची गरज आहे, ना इतर कुठल्या गोष्टींची गरज आहे, कारण मला माझ्या आईचा स्पर्श कळतो, स्पर्श जाणवतो। पण तुम्ही तितक्या नशीबवान नाही आहात की तुम्हाला तुमच्या आईचा स्पर्श जाणवेल। आता हे ऐकून मग मात्र सखी भडकते। खरं तर कान्हा हे सगळं मुद्दामून सखीला भडकवण्यासाठीच बोलत असतो, ज्यामुळे सखी म्हणेल की ठीक आहे, मग ही माझी आई नाही आहे हे तू प्रूफ करून दाखव। आणि आता कान्हाचा प्लॅन सक्सेसफुल होतो। सखी म्हणते, हो का, मला माझ्या आईचा स्पर्श जाणवत नाही का, म्हणजे मी माझ्या खऱ्या आईला ओळखू शकत नाही आहे असं म्हणणं आहे ना तुझं? चालेल, काही हरकत नाही, दिली तुला संधी। मी माझ्या आईला ओळखत नाही, पण तू ओळखतोस ना, मग आता प्रूफ करून दाखव की घरात असलेली बाई माझी आई नसून मनस्विनी मावशी आहे। जर तू हे प्रूफ केलंस ना, तर तू जे बोलशील ते हरायला मी तयार आहे। पण जर तू हे प्रूफ नाही करू शकलास की घरात असलेली बाई माझी आई नसून मनस्विनी मावशी आहे, जर तू अपयशी ठरलास, तर मग मात्र पुढे जे काही परिणाम होतील ते परिणाम भोगायला सुद्धा तुझी तयारी असायला हवी, मिस्टर कबीर किर्लोस्कर। त्याबरोबर कबीर काहीच उत्तर देत नाही। सखी म्हणते, उत्तराची वाट बघते मी कबीर, मला तुमच्याकडनं उत्तराची अपेक्षा आहे। त्याबरोबर मग कबीर होकारार्थी मान डोलावतो। सखी म्हणते, तुझ्या या मान हलवण्याच्या प्रोसेसला मी हो समजते, आणि मग आता मला आणखीन माझा मौल्यवान वेळ तुझ्यासारख्या माणसावर वाया घालवायचा नाही आहे, त्यापेक्षा मी जाऊन बाहेर असलेल्या मुक्या प्राण्यांमध्ये बसेन, त्यांच्याबरोबर वेळ घालवेन, किमान ती तरी माझ्याशी प्रामाणिक राहतील असं म्हणते। आणि आता ती तिकडनं निघू लागते। खरं तर त्या घरातनं बाहेर पडताना सखीचेही पाय थोडेसे जड होतात, लटपटतात, पण तरीही सखी तिकडनं शेवटी निघते आणि घरी येते। घरी आल्यानंतर सखी आता जरा प्रश्नात असते, विचारात असते। मनस्विनी तिला विचारते, काय गं सखी बाळा, काय झालं? त्यावेळी मग सखी मनस्विनीला म्हणते, आई अगं तो कबीर गं। त्यावर आई म्हणते, कबीर? त्यावर मग लगेचच सखी म्हणते, आई कान्हा। त्यावर मग आई म्हणते, हो, आता त्याचं काय? त्यावर मग सखी म्हणते, अगं आई, अजूनही त्याचा असा विश्वास नाही आहे की तूच खरी तेजस्विनी कामत आहेस, तू माझी आई आहेस। त्याबरोबर मग मनस्विनी म्हणते, अगं पण मग नसू देत ना त्याचा विश्वास, तसंही त्याला भीक घालतंय कोण? विश्वास तुला पटला ना, मग झालं, मला काय करायचं आहे त्या कबीरचा माझ्यावर विश्वास आहे का नाही याने?
हे बघ सखी, मला इतर कोणी काय बोलतं काय नाही या गोष्टींनी मॅटर होतच नाही. मला माझ्या सखीचं काय म्हणणं आहे या गोष्टीने फरक पडतो. सखी म्हणते, आई अगं असं काय बोलतेस? त्यावर आई म्हणते, हो बरोबर आहे बाळा, एवढी वर्ष मी फक्त मला तुला बघता यावं या एका आशेवरती जिवंत होते आणि आता तू मला मिळाली आहेस, त्यामुळे या व्यतिरिक्त मला दुसरं काहीही नको आहे, काहीच नाही. त्याबरोबर मग आता मनस्विनीने हे असं म्हटल्यावर सखी म्हणते, आई मला माहिती आहे गं, पण त्याने उद्या तुझं डोळ्यांचं चेकअप करायचं ठरवलं आहे. अगं मनस्विनी मावशीचे डोळे वेगळे होते ना. त्यावर हे म्हटल्यावर मग मात्र मनस्विनीला टेन्शन येतं. पण आता सखीने आधीच खरं तर तिला अलर्ट केलेलं असतं. तर इकडे दुसऱ्या बाजूला कान्हा विचार करतो की मनस्विनीला शेवटी पकडायचं आहे, त्यामुळे डॉक्टरसुद्धा अगदी तसेच विश्वासू आणि नामवंत असायला हवे. एक काम करतो, ह्या शहरातले जे कुठले मोठे डॉक्टर असतील त्यांच्याशी डिस्कस करतो आणि त्यांनाच हे सगळं काम करायला सांगतो, म्हणजे मला काही काळजी उरणारच नाही. मग आता कबीर हा ताबडतोब किरणला कॉल करतो आणि किरणला सांगत असतो, किरण एक काम कर, आपल्या शहरातले जे कोणी मोठे आय स्पेशालिस्ट असतील त्यांना ताबडतोब माझ्याबरोबर कोऑर्डिनेट करव, किंवा एक काम कर, मला वेळ नाही आहे, तूच त्यांच्याशी कोऑर्डिनेट कर आणि त्यांना सांग की आपल्याला मनस्विनीची चेकिंग करून घ्यायची आहे डोळ्यांची. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता मनस्विनी विचार करू लागते की काय करता येईल मला. हा कान्हा का माझे हात धुवून मागे लागला आहे? काहीही झालं तरी काहीतरी करायला हवं, पण हा नेमके कुठले डॉक्टर घेऊन येतोय, काय करतोय, काहीही कळायला मार्ग नाही आहे. आता मनस्विनी या विचारांमध्ये गुंग असतानाच त्या ठिकाणी कबीर, किरण आणि डॉक्टर पोहोचतात. आता डॉक्टरांना बघता क्षणी मनस्विनीच्या डोळ्यात चमक येते, कारण हे जे डॉक्टर असतात त्यांना मनस्विनी आधीपासूनच ओळखत असते, कारण मनस्विनीचे जे लेन्स असतात ते हेच डॉक्टर बनवत असतात. अर्थात मनस्विनी यांना पूर्वीपासून ओळखत असण्यामागचं कारण हे असतं की हे डॉक्टर हे त्यांच्या शहरातले सगळ्यात बेस्ट आय डॉक्टर असतात आणि त्यामुळे ते मनस्विनीच्या खूप चांगल्या ओळखीचे असतात. आता मनस्विनी त्या डॉक्टरांना बघून असं दाखवत असते की जणू काही ती त्यांना ओळखतच नाही आहे. ती म्हणते, हे कोण आहेत गं सखी? सखी म्हणते, आई हेच आहेत डॉक्टर. त्याबरोबर मग मनस्विनी ही लगेचच डॉक्टरांना म्हणते, नमस्कार डॉक्टर. आणि मग आता ती अलगद सगळेजण बोलत असताना तिचा मोबाईल हातात घेते आणि त्या डॉक्टरच्या मोबाईलवरती स्वतःच्या अकाउंटमधले आता ती 5 लाख रुपये पाठवते. डॉक्टरच्या फोनचं नोटिफिकेशन वाजतं, डॉक्टर फोन उचलतो तर त्याच्यावरती 5 लाख रुपये आल्याचा मेसेज त्याला दिसतो. त्याचबरोबर त्याला दिसतं की आता सध्या मी जे सांगते तेवढंच कर, निकाल माझ्या बाजूने लागला पाहिजे, कबीरने जे सांगितलं आहे त्याच्या विरुद्ध झालं पाहिजे. 5 लाख आत्ता दिलेत, काम झालं की आणखीन 5 देईन. आता हा मेसेज वाचल्यानंतर मग डॉक्टर हा मनस्विनीकडे बघतो. मनस्विनी त्याला नजरेने खुणावते, मी सांगितलंस तसं केलं तर फायद्यात राहशील, नाहीतर गोत्यात जाशील. मग डॉक्टर डोळ्यांचा चेकअप करतात आणि निकाल मनस्विनीच्या बाजूने लागतो. हे डोळे खरे आहेत. त्याबरोबर हे ऐकून कबीर म्हणतो, काय डॉक्टर अहो हे कसं शक्य आहे? नाही डॉक्टर, हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे, मे बी तुमच्या चेकिंगमध्ये काही इश्यू असेल, मशीन एरर असेल, तुम्ही प्लीज पुन्हा ट्राय करा. त्याबरोबर सखी म्हणते, बास कबीर किर्लोस्कर, माझ्या आईला खोटं ठरवण्यासाठी अजून काय करणार आहेस तू? आणि काय म्हणालं होतंस? मला माझ्या आईचा स्पर्श कळत नाही, मला माझी आई समजत नाही. कळलं ना आता? कुठल्याच मुलीला तिची आई समजत नाही हे अशक्य आहे. आणि मी तरी माझ्या आईला खूप चांगलं ओळखलं आहे, हीच माझी आई आहे. आणि आठवतं आहे ना तू काय बोलला होतास ते? तू मी म्हणेन ते करशील. त्यामुळे आता परिणामांची तयारी ठेवायला सुरुवात कर आणि आत्ता इकडनं निघालास तर बरं होईल, कारण मला माझ्या आईला आणि माझ्या इतर सर्वच कुटुंबियांना तुला नजरेसमोर बघण्याची बिलकुलच इच्छा नाही आहे. पण तू माझ्या आईला खोटं ठरवलंस ना, म्हणून मी तुला पुन्हा एकदा माझ्या उंबरठ्यावर येण्याची परवानगी दिली होती. वेळ संपली आहे मिस्टर कबीर किर्लोस्कर, तुम्ही निघालात तरीही चालेल. त्याबरोबर कबीर म्हणत असतो, सखी हे बघ. सखी म्हणते, बास आत्तापर्यंत खूप ऐकून घेतलं, पण आता नाही. माझ्या आईच्या विरोधात तर एक शब्द सोड, एक अक्षरही नाही, कळलं ना? त्यामुळे चालतं व्हायचं आणि पुन्हा माझ्या आईचा नाद करायचा नाही. त्याबरोबर मग मात्र कबीर, किरण आणि डॉक्टर तिकडनं निघतात. आता इकडे सखी ही आईला म्हणते, सॉरी ग आई, मी उगाच त्या कबीरवर विश्वास ठेवला आणि हे सगळं करायला गेले. पण मी खरं सांगते, मी त्याच्यावरती विश्वास ठेवला नव्हता,
पण मला सिद्ध करायचं होतं की मी माझ्या आईला ओळखते, मी माझ्या आईला ओळखायला कुठेही मागे पडत नाही आहे आणि म्हणून मी हे सगळं केलं. तर दुसऱ्या बाजूला आता गौतम काकाने डॉक्टरला मोबाईल उचलल्यानंतर तो डिस्टर्ब झाला आहे हे नोटीस केलेलं असतं. डॉक्टरच्या फोनवर असं काय आलं असेल की ज्यामुळे डॉक्टर एवढा नर्वस झाला असेल. आधी तर म्हणत होता की चेकअप व्यवस्थित होईल, डोंट वरी, सगळं चांगलं होईल, निकाल खरा कळेल, न्यूट्रल असेल. पण मग नंतर त्याच्या मोबाईलवर असं काय त्याने बघितलं की ज्यामुळे तो पूर्णपणे हादरून गेला. हातसुद्धा थरथरत होते त्या डॉक्टरचे. तो डॉक्टर तसा ओळखीचाच आहे, त्यामुळे माहिती आहे त्याच्याबद्दल, नामवंत डॉक्टर आहे. आजपर्यंत त्याच्या बाबतीत कधी असं झालेलं नाही आहे. जेव्हा जेव्हा भेटला आहे तेव्हा फुल कॉन्फिडन्समध्ये, आणि आज पहिल्यांदा आयुष्यात मी त्या डॉक्टरचे हात थरथरताना पाहिलेत. नक्कीच काहीतरी गडबड आहे असं सतत मनाला वाटतं. पण काय गडबड असू शकते असा विचार आता इकडे गौतम काका करू लागतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे वेदू जी असते ती कान्हाकडे येते आणि कान्हाला सांगत असते, कबीर सर निकाल खोटा लागला आहे. त्यावर कबीर म्हणतो, काय? त्यावर वेदू म्हणते, हो, मी मनस्विनीच्या मागेच उभी होते आणि मी पाहिलं की मनस्विनीने तिच्या मोबाईलवरनं त्या डॉक्टरच्या अकाउंटमध्ये 5 लाख रुपये पाठवले आणि वरनं त्याला मेसेजही केला होता की निकाल माझ्या बाजूने लागला पाहिजे तरच तू फायद्यात राहशील. निकाल माझ्या बाजूने लागला तर आत्ता 5 लाख दिलेत, नंतर आणखीन 5 देईन, पण जर निकाल वेगळा लागला तर मात्र खैर नाही. त्याबरोबर हे ऐकल्यावर कबीर म्हणतो, शिट शिट शिट, माझ्या आधीच हे सगळं लक्षात यायला हवं होतं. मी आधीच या सर्वाची पूर्वतयारी करून ठेवायला हवी होती. आता ती मनस्विनी हा डाव जिंकली जरी असली तरीही मी अजून हार मानलेली नाही आहे. त्यामुळे त्या मनस्विनीला मी पुढे नक्की जिंकू देणार नाही. काहीही झालं तरी मी सखीसमोर सत्य आणेनच, आणि मी सखीच्या डोळ्यावरती बांधलेली त्या मनस्विनीने प्रेमाची जी काही खोटी पट्टी आहे ती खोलेनच. जोवर मी मनस्विनीचा खोटारडेपणा सखीच्या समोर आणत नाही तोवर माझ्याही जीवाला चैन येणार नाही. त्याबरोबर आता कबीर विचार करतो, पण यावेळीचा डाव काहीतरी वेगळा असायला हवा. तसाच हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.